नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापडची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर साबुदाणा बटाट्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हे शाबू आपल्याला भिजवून न घेता एकदम भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी शाबू हा भाजून घ्यायचा आहे. हलकासा शाबू आपल्याला 7 ते 8 मिनिटं सतत हलवून हे छान असा भाजायचा आहे. भाजत असताना मंद आचेवरच हे शाबू आपल्याला भाजायचा आहे. शाबू भाजून झाला की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असे पीठ तयार करायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये त्याचे 2 भाग करून शिजायला टाकलेले आहेत. बटाटे शिजते तोपर्यंत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साबुदाण्याची बारीक असं पीठ तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. मस्त असं पीठ झालेलं आहे. आता हे आपण पीठ चाळणीने चाळून घेऊया. तर इथे मी सोजीची चाळणी घेतलेली आहे. एकदम बारीक अशी ही चाळणी त्याचं बारीक असं पीठ तयार होतं. आता हे जे एक्स्ट्राचं पीठ झालेलं आहे ते परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते फिरवून घ्यायचं आहे. मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण बटाट्याचे साल काढून घेऊया. बटाटे पण छान असे शिजलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता खिसणीने एकदम छान असे बारीक खिसून सुद्धा घेतलेले आहेत. आता हे आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी तयार करून घेतलेलं शाबूचं पीठ पूर्णपणे बटाट्याच्या किसामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला ते सुद्धा टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची वापरायची असेल तर लाल मिरचीचा सुद्धा वापर तुम्ही यामध्ये करू शकता. लाल मिरचीमध्ये सुद्धा खूप छान होतात. अशा पद्धतीने आता पीठ छान असं मिक्स करायचं आहे. इथे पीठ मळत असताना आपल्याला कसलाही पाण्याचा वापर नाही करायचा, कारण जे बटाट्यामध्ये जे ओलावा आहे त्यामध्येच हे पीठ आपलं मस्त असं मळून होतं. त्यासाठी आपण पाण्याचा वापर न करता एकदम छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ आपलं छान असं मळलेलं आहे. त्यानंतर हे पीठ 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. इथे आपण पिठाची कसलीही उकळ न काढता एकदम साध्या सोप्या पद्धतीने पापड बनवणार आहेत. 1 तासानंतर पीठ मस्त असं भिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचे छोटे छोटे आपण आता लाट्या तयार करून घेऊया. पीठ मस्त असं मुरलेलं आहे, त्यामुळे लाटीसुद्धा खूप छान अशी तयार होते. आता इथे आपल्याला पापड किती बनवायचे आहेत त्यानुसार आपण ते लाटी बनवून ठेवायचे आहेत. आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर एक कॅरी बॅग ठेवलेली आहे. कॅरी बॅग आपल्याला पापड लाटण्याच्या त्या आकाराने मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता त्यावरती आपल्याला पीठ ठेवायचं आहे, लाटी ठेवायची आहे आणि हाताने असे प्रेस करून एकदम छोटासा पापड मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर बेलण्याने आपण अलगद असे हलकंसं त्याला पातळ असा पापड तयार करायचा आहे. जेवढा पातळ आपल्याला पाहिजे आहे तेवढा पातळ आपण पापड लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा पापड आपला तयार झालेला आहे. आता हे पापड असा सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा एकसारखेच पापड हवे असतील तर इथे वाटीचा किंवा प्लेटचा वापर करून एकसारखे आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी छोट्या प्लेटचा वापर केलेला आहे. एकदम छान असा गोल गरगरीत एकसारखा पापड आपला तयार झालेला आहे. आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. मस्त असा पापड पातळ तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनीने सुद्धा पटपट पापड तयार करून घेऊ शकता. एकदम छान असे पापड आपण असे सुद्धा बनवून घेऊ शकता, एकदम पातळ असे. आता तयार करून घेतलेले पापड आपण सुकायला टाकूया. तर इथे मी 2 तासासाठी फॅनच्या हवेलाच पापड टाकून घेतलेले आहेत. 2 तासानंतर मी आता उन्हामध्ये टाकणार आहे. एकदम कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे पापड 2 दिवस मस्त असे वाळवून घ्यायचे आहेत.
वर्षभर टिकणारे पापड आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत. वाळवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे पापड आपले झालेले आहेत. एकदम कडकडीत असे पापड आपण हे वर्षभर पापड बंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता. किती मस्त असे पापड झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. आता आपण हे पापड तळून पाहूया. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असे पापड आपले पांढरे शुभ्र झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने पापड मी तळून घेतलेले आहेत. एकदम छान आणि सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहेत. तर पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता किती मस्त असे कुरकुरीत आपले पापड तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले हे पापड तयार झालेले आहेत. उपवास असला की अशा पद्धतीची कुरकुरीत आणि चटपटीत काहीतरी हवं असतं. त्यासाठी अशा पद्धतीची उपवासाची साबुदाणा पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. एकदम टेस्टी आणि चवदार हे पापड लागतात. चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीमध्ये.